नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमकर लिखित तुझे संग प्रीत लगाई है भाग 3. अनु अनु भानावर आहे. आपला तुषार आता इथेच काय, या जगातही नाही. तो आपल्याला सोडून गेलाय ग, कायमचा. तशा विशाल ती भानावर नाही हे पाहून तिचे दोन्ही गाल धरत रडतच बोलतो. नाही, हे नाही होऊ शकत. पण याचा परिणाम असा होतो की तिला जबरदस्त धक्का बसतो आणि ती तिथेच खाली कोसळते. तसा विशाल आपले अश्रू पुसतो आणि तिला आपल्या दोन्ही हातांवर घेत गाडीकडे येतो. चाचा, पटकन नरोमा हॉस्पिटलमध्ये कार न्या आणि प्लीज याबाबत काही मामांना सांगू नका. तो आलेला बघताच वृष तिकडचा डोअर ओपन करते. चाचा व वृषच्या सहाय्याने तो तिला आत ठेवतो व तो आत बसताच चाचा ॲरोमा हॉस्पिटलकडे कार वळवतो. डॉक्टर, डॉक्टर काय झालं आहे नक्की तिला? हॉस्पिटलमधले डॉक्टर विशालच्या ओळखीचे असल्याने आणि महाराष्ट्रीयन असल्याने तो आपल्याच भाषेत विचारतो. जे जस्ट अर्ध्या तासापूर्वी अनुला आपल्या स्पेशल वॉर्डमध्ये ॲडमिट करून चेक करत होते. डोंट वरी विशाल, शी इज नाऊ आउट ऑफ डेंजर. डॉक्टर त्याच्या खांद्यावर हात ठेवून बोलतात. बट हां, मी फक्त एकच म्हणेल, सध्या की तिला कसला तरी ताण आत्ता आला होता. त्यामुळे ती बेशुद्ध झाली होती. आता फक्त परत कसला ताण येऊ नये याची तिच्याशीच नीट बोलून काळजी घे. ते तिच्या खांद्यावर थोपटत बोलतात. ओके डॉक, मी लक्षात ठेवेन. तो हसत म्हणाला. बाकी वृष काय म्हणते? तिलाही सांभाळ हं. डेट जवळ आली आहे आता. ते हसत बोलतात. हो, तिला घरीच घेऊन गेलेत आमचे चाचा. आणि तसंही वृषालीची काळजी नाही मला. ती स्वतःच डॉक्टर असल्याने ती व्यवस्थित सर्व पाळते. बस हिचीच. तो त्या स्पेशल रूमकडे बघत, जिथे अनुला ठेवलं होतं, त्या रूमच्या बंद दरवाजाकडे बघत बोलतो. डोंट वरी नाऊ. आणि खूप जवळची मैत्रीण दिसते तुझ्या. त्याच्या डोळ्यातील काळजी तिच्याबद्दल बघून ते बोलतात. हो, अगदी मला बहिणीप्रमाणे आहे म्हटलं तरी चालेल. शाळेपासूनची मैत्रीण आहे ती माझी व तुषारची. तो आता थोडं हसत जुन्या आठवणीत रमत बोलतो. ओ, तुषार. तसे डॉक्टर कसल्या तरी विचारात पडतात ते नाव ऐकून. काय झालं डॉक्टर? त्यांना काळजीत बघून विशालही आता काळजीत पडतो. नथिंग सिरियस. पण मला एक सांग, हा तुषार कोण? ते आपल्या डोळ्यांचा चष्मा काढत म्हणतात. तुषार, माझा आणि हिचा जिगरी, पण हिचा जास्त जवळचा फ्रेंड. शिवाय माझे मामा मिस्टर आर मोरे पाटील, इंडियातील खास दोस्तांचा मुलगा. तुषार बी भगत, इंडियातील मोस्ट पॉप्युलर टीबी ज्वेलरी शॉपचा ओनर. तो हसत त्याचा खास मित्र तुषारचा चेहरा आठवत बोलतो. टीबी ज्वेलरी मीन्स भगत अँड भगत कंपनी, म्हणजे आपल्या बाळूचा मुलगा. तुषारचे वडील जुना मित्र असल्याप्रमाणे डॉक्टर हसून बोलतात. "हं? हो, तेच भगत अँड भगत कंपनीचे ओनर. बाळू नाव आणि डॉक्टरांना इतकं खुश पाहून गोंधळून गेलेल्या नजरेनेच विशाल बोलतो. अच्छा अच्छा, खूप नाव ऐकलं आहे. अरे तो बाळ्या माझा कॉलेज मित्र, पण गेले 10-12 वर्ष आमचा कॉन्टॅक्ट नाही झाला बघ, मी इकडे आल्यापासून. फक्त तुझ्या मामाकडून, आपल्या राक्याकडून, राकेश अनुचे डॅड ऐकायचो. त्याच्या करामती पण गेल्या 4-5 वर्षात तुझा मामा त्याच्या करामती पण गेल्या 4-5 वर्षात तुझा मामाही बिझी झाला आणि मीही. ते हसत बोलतात. हो, मामाला जरा कामाचं टेन्शन चालू होतं. तो कसेनुसे हसत बोलतो. बरं बरं. बघ, गेली 4 वर्ष आपण वृषालीमुळे एकमेकांना ओळखत होतो. पण आपल्या इतक्या जवळचं नातं आहे हे मात्र आज मला कळालं की तू आमच्या राख्याचा भाचा आणि परम मित्राच्या मुलाचा मित्र आहे म्हणून. सांग तुझ्या मामाला मी आठवण काढली होती. नाहीतर आता आला तर भेट घडवून आण. ते हसत त्याचा निरोप घेत म्हणतात. तसं तोही हसून हो म्हणतो. बाय द वे, त्या बाळूच्या पोराला तुषारलाही बोलावून घे. ती मगाशी बेशुद्ध अवस्थेत त्याचंच नाव घेत होती बहुधा. म्हणूनच मी विचारलं. विशाल तिच्या रूमकडे जाणार तोच डॉक्टर परत हसत मागे वळून त्याला बोलतात. नाही, आता तुषार नाही येणार डॉक. तो उदास होत म्हणाला. का रे, इंडियात आहे का तो? अरे मग त्याला एक फोन करून बोलून घे. उद्या संध्याकाळपर्यंत येईल तो तिला खास भेटायला. डॉक्टर. नाही डॉक्टर, तसं नाही. पण आता तो आपल्यातच नाही राहिला. गेल्या 5 वर्षापूर्वीच त्याचं निधन झालं. त्याचं प्लेन क्रॅश झाल्यानं. विशाल नजर खाली करत म्हणतो.
व्हॉट? आता डॉक्टरही ते ऐकून उदास होतात आणि त्याच्याजवळ जातात, त्याला धीर द्यायला. हो डॉक्टर, हे खरं आहे. गेल्या 5 वर्षापूर्वी याच दिवशी त्याचं निधन झालं आणि तेव्हापासून हिची तब्येत बिघडली. 31 डिसेंबरला त्या दोघांचं लग्न होणार होतं. पण त्याआधीच 5 दिवस आधीच त्यानेच या जगाचा निरोप घेतला. एवढं बोलून तो रडायला लागला. इतका वेळ अडवलेलं पाणी आता मात्र तो रोखू शकला नाही. तसं डॉक्टर खांद्यावर त्याचा हात टाकून त्याला धीर देऊ लागले. पण त्यांच्यासाठीही हा झटकाच होता. जर तुषारला जाऊन 5 वर्ष झाली आहेत, तर तो जो भिकारी रूपात तिला दिसला, तो कोण होता? तुषार जिवंत आहे का तिचा भास होता? हे सर्व जाणून घेण्यासाठी ऐकत रहा. तुझं संग प्रीत लगाई है. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.